कॅप बसवली होती, कॅप निघाली, आता काय करायचं? हाय, आणि डॉक्टर मोनाली. कॅप बसवल्यानंतर आपण जर त्या साईडने चिकट, कडक किंवा अशा काही वस्तू ज्याच्याने कॅप खेचून निघू शकते, अशा जर गोष्टी आपण त्या साईडने चावल्या, खाल्ल्या, तर आपली कॅप निघण्याची शक्यता जास्त असते. आणि काही पेशंटच्या केसेसमध्ये जेव्हा कॅप निघते तर तेव्हा ते पॅनिक होतात. आता काय करायचं? आता कॅप कशी बसवायची? आता टाकून द्यायची का? आता ती कामाची नाही आहे का? असे भरपूर प्रश्न पेशंटला पडत असतात. पण जेव्हा तुमची कॅप निघते आणि ती तुम्हाला सापडते हातात, म्हणजे हरवल्यानंतरचा विषय वेगळा, बट तुमच्या हातात कॅप आहे, तर ती कॅप व्यवस्थित सांभाळून पॉलिथिनमध्ये ठेवा, पेपरमध्ये रॅप करा आणि विदिन अ वीक, एका आठवड्यात, जास्तीत जास्त 2 आठवडे डेंटिस्टकडे जाऊन ती कॅप पुन्हा लावून घेणे. पण जर चेकअप केल्यानंतर तुमचा दात फ्रॅक्चर असेल किंवा कॅपच तुटली असेल, तर तुम्ही दाताची ट्रीटमेंट घेणं जास्त गरजेचं आहे. त्यामुळे कॅप निघाल्यानंतर कॅप फेकून द्यायची नाही, कॅप पुन्हा लावता येते. थँक्यू.